नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच सोलापूरमधल्या एका भोंदूबाबाचा नुकताच पर्दाफाश झाला। आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी मनोहर भोसलेला अटक केली। हा भोंदूबाबा स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणून घेत होता। धक्कादायक म्हणजे त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळींसोबतचे त्याचे फोटोही समोर आलेत। हा भोंदूबाबा नेमका आहे कोण, याचे कारनामे नेमके काय आहेत, याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। मनोहर मामा भोसले नाशिकच्या खरात प्रकरणानंतर उजेडात आलेलं भोंदूबाबांच्या लिस्टमधलं आणखी एक नाव। करमाळ्यासह राज्यभरात आपलं बस्तान उभारून संत बाळूमामांचा अवतार आहे असं सांगून भक्तांची फसवणूक करणारा हाच भोंदू मनोहर मामा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा हा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु। खरं तर राज्यभरात यानं आपलं बस्तान बसवलं, मात्र अनेकांच्या अडचणींचा गैरफायदा घेत अघोरी शक्तींचा वापर करून तुमच्या अडचणी सोडवतो असं सांगत अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचं आता समोर आलंय। त्याच्यावरती याच्या आधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 21 एप्रिलला सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये एका व्यावसायिकानं मनोहर मामा भोसले विरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली। याच फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि भोंदूबाबाचे एक कारनामे समोर आले। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे। ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होतं। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे। मनोहर भोसलेला आज न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या मनोहर उर्फ मामा भोसले यांना आजपर्यंत विविध जिल्ह्यामध्ये अशा या जादूटोण्याच्या माध्यमातून संपत्ती जमा केलेली आहे। ती संपत्ती सगळी या ठिकाणी रिकवर करायची आहे। महिलांवर काय जादूटोण्याच्या माध्यमातून या आरोपींनी अत्याचार केलेले आहेत का, याचा तपास करणं गरजेचं आहे आणि 50,000 रुपये जे घेतलेले आहेत ते रिकवर करणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी केला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींनी दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती। तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यावर आरोपींच्या वकिलांचं काय म्हणणं आहे तेही ऐका। ही केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे। त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिलाय, तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे। त्यामुळे ते आधीच्या गुन्हेगार आहेत, त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे। जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्या विरुद्ध केसेस आहे असं कायदा म्हणून मानू शकत नाही। ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून। कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे। आता हा मनोहर भोसले नेमका आहे तरी कोण, यावर एक नजर टाकूया। मनोहर भोसले हा इंदापूरच्या अंथुर्णे गावचा रहिवासी आहे। डीएड परीक्षेत तो नापास झाला आणि त्यानंतर बाजारात मासळी विक्रीचा व्यवसाय त्यानं सुरू केला। मात्र मध्येच तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनी परतला। करमाळ्यातील उंदर गावात त्यानं एका मठाची उभारणी केली। बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून भक्तांची फसवणूक केली। अमावस्या आणि पौर्णिमेला मनोहर मामाच्या मठात भक्तांची मोठी गर्दी जमायची। अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते सल्ला घेण्यासाठी मठात यायचे। मात्र महिलेवर अत्याचार प्रकरणी करमाळा पोलिसात त्याच्यावर गुन्हा नोंद आहे। कर्करोग बरा करतो असं म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। मणक्याचे आजार बरे करतो असं म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंडमध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्याची भोंदूगिरी सुरूच राहिली। त्यानंतर या 3 गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडला, मात्र आर्थिक फसवणूक प्रकरणात त्याला अटक झाली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटीमध्ये तब्बल 27 एकरात भोंदू मनोहर मामाचा हा आलिशान आश्रम आहे। या आश्रमात दर अमावस्येला अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत शेकडो लोक यायचे। महत्त्वाचं म्हणजे बाबाच्या भेटीसाठी 11,000 रुपयांची पावती फाडावी लागायची।
मला सांगा काका, हे आश्रम सुरू होऊन किती दिवस झाले? 6-7 वर्ष झाली. 6-7 हो. वर्ष. काय तुम्हाला गावातले किती जण भक्त आहेत तिथे? नाही गावातलं आमच्या कोणी इकडे येत नाही. हा. मुळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी काही दिवस काम केलेलं असल्यामुळे मलाच ह्या बुद्धीला पटत नाही. आणि मग त्यांना भेटायला यायचं म्हटलं तर 11,000 रुपये त्यांची काय ती पर्ची फाडायची म्हणते पर्ची, हा. अशी चर्चा असते. आम्हाला प्रत्यक्ष त्यातलं काही माहिती नाही, परंतु अशा प्रकाराने आणि मग त्यांना हे मोठे लोक चालत होते ना, स्थानिक लोक गरजच नाही त्यांना, त्यामुळे मोठी लोक तिथे यायची. मोठे लोक सगळे यायचे. आज विज्ञान युगातही अघोरी विद्या किंवा काळी जादू अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं हे सुजाण नागरिकाचं लक्षण नव्हे. अशा वागणुकीमुळेच या भोंदू बाबांचं फावतं आणि अनेक जण त्यांना बळी पडतात. सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.